मायसेल्फ विद्या लांडे, वेलकम आहे आपलं लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये. तर आज प्रत्येक व्यक्तीची स्वप्न आहेत. प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, घर घ्यायचे, गाडी घ्यायचे, फॉरेनला जायचे, मान सन्मान, रिस्पेक्ट, चांगली हेल्थ पाहिजे. आणि यासाठी ऑप्शन काय काय आहेत? आपण एखादा जॉब करू शकतो, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट जॉब असेल, शेती करू शकतो किंवा छोटा मोठा व्यवसाय करू शकतो. अजून ऑप्शन आहे आपल्याकडे की आपण बिग बिझनेसमॅन, मोठी इन्व्हेस्टमेंट करून लोकांना कामाला लावून मोठी कंपनी उभी करू शकतो आणि मोठा पैसा कमवू शकतो. पैसे इन्व्हेस्ट करून पैशाने पैसे कमवू शकतो. किंवा अजून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला म्हटलं जातं डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस. तर हा डायरेक्ट सेलिंग बिझनेस काय, 1940 साली ही इंडस्ट्री अमेरिकेमध्ये सुरू झाली आणि आज पाहायला गेलं तर इंडियामध्ये स्टार्टअप झाले 1996 साली. आणि 2021ला गव्हर्नमेंट याच्यावरती गाईडलाईन आणल्या की हा बिझनेस प्रत्येकाने केला पाहिजे. तर आपण एका मिशनवरती काम करतोय, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. तर तुमचं सर्वांचं वेलकम आहे सनेज फॅमिलीमध्ये. तर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत छगनजी राठोड सर. आपल्या कंपनी पाहायला गेलं तर इंडियामध्ये सर्वात स्पीडने ग्रोथ करणारी कंपनी आहे ती म्हणजे सनेज. आणि आज कंपनीला मेमध्ये 2026ला 10 वर्ष पूर्ण होतील. आणि पुणे, सातारा, अहिल्यानगर, हैदराबाद आणि मुंबईला पण आपलं हेड ऑफिस होते. तर पाहिलं तर 800+ करोडचा टर्नओव्हर झालाय, 60 लाख प्लस हॅपी कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटर आहेत. गव्हर्नमेंटचे सर्व रूल्स रेग्युलेशन कंपनी फॉलो करते. आणि पाहिलं तर आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि गव्हर्नमेंटचे सर्व रूल्स रेग्युलेशन फॉलो करणारे 16 सर्टिफिकेट आहे. फिक्कीचं, FDSAचं, फिडसीचं सर्टिफिकेट आहे. आणि पाहिलं तर 2021ला जो गव्हर्नमेंटने लॉ आणलाय डायरेक्ट सेलिंगवरती त्याचं पण हे सर्टिफिकेट आहे. आणि पाहिलं गेलं तर 250+ प्रोडक्टला घेऊन आपली कंपनी वर्क करते. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे 11 ब्रँड आहेत. आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर फूड प्रोडक्टमध्ये पाहायला गेलं तर घरात लागणारे सगळ्या वस्तू आहेत आपल्याकडे. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या किचनमध्ये 4 गोष्टी घातक आहेत: साखर, तेल, मीठ आणि मैदा. तर साखरेला ऑप्शन आपल्याकडे जॅगरी पावडर आहे, मिठाला ऑप्शन आपल्याकडे सेंदो मीठ आहे, तेलाला ऑप्शन आपल्याकडं लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल पण आहे, राईस ब्रान ऑइल पण आहे. आणि मैद्याला ऑप्शन नाही आहे, मैदा नाही खाल्ला तरी चालेल. त्याच्यानंतर घरात लागणारे सर्व हळद, मिरची, गरम मसाला, पावभाजी मसाला असेल, लोणचं असेल, हे असे जबरदस्त लेवलचे फूड प्रोडक्ट पण आहेत आपल्याकडे. पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहे, शॅम्पू, कंडिशनर, फेस पॅक, फेस वॉश. त्याच्यानंतर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे सोप आहे, नीमचं सोप, ॲलोवेराचं सोप. त्याच्यानंतर टाल्कम पावडर, टूथपेस्ट, बांबूपासून बनवलेला ब्रश असेल, असे जबरदस्त लेवलचे पर्सनल केअरचे पण प्रोडक्ट आहेत. ब्युटी प्रोडक्ट आहेत, सर्व फेशियल किट आहे, ॲलोवेराचं फेशियल किट, चारकोलचं फेशियल किट, फाउंडेशन असेल, मेकअपचं किट असेल, नेल पेंट, लिपस्टिक, हे पण प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. होम केअरमध्ये लागणारे सर्व प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. फरशी पुसायचं लिक्विड असेल, भांडी घासायचं लिक्विड असेल, कपडे धुण्यासाठी पावडर असेल, कपडे धुण्याचं लिक्विड पण आहे, टॉयलेट क्लीनर, कार वॉशसाठी लिक्विड, ग्लास क्लीनर, अगरबत्ती, एवढे जबरदस्त लेवलचे होम केअरचे पण प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर गार्मेंट्समध्ये पण प्रोडक्ट आहेत, शर्ट, टी शर्ट, ऑलेट बेल्ट, अशा पद्धतीचे हे सुंदर असे प्रोडक्ट आहेत. बरं, हे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरणं का गरजेचं आहे? कारण आज आपली लाईफस्टाईल जी आहे ती सर्व बिघडली आहे. कारण आज आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि संतुलित आहार गरजेचा आहे. आपल्याला मिनरल्स, व्हिटॅमिन्स पाहिजे. पण पाहायला गेलं तर आपण जे आज लाईफस्टाईल जे काही जीवन जगतोय त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध हवा पण भेटत नाही, शुद्ध पाणी भेटत नाही, संतुलित आहार भेटत नाही. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बाहेरचं फास्ट फूड, अल्कोहोल वगैरे, सिगारेट असेल, स्मोकिंग, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यात. म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल आपली वाढली, त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होत चाललेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जो काही परिणाम होतोय ह्या सगळ्याचा आपल्या ह्युमन बॉडीवर, आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आणि कुठलाही आजार झाला की आपण डॉक्टरांकडे जातो. ह्या शरीराला त्रास झाला की आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि डॉक्टरांनी सांगितलं हा आजार झालाय, तर तिथून ट्रीटमेंट सुरू होते. मग डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देतात शरीराला बरं करण्यासाठी. पण महत्त्वाची गोष्ट, हे शरीर कशापासून बनलंय? स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याच्या नंतर एक पेशी तयार होते, अनेक पेशी एकत्र येऊन टिश्यू तयार होतात, अनेक टिश्यू एकत्र येऊन छोटे छोटे अवयव तयार होतात, अनेक अवयव एकत्र येऊन मग पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, अशा संस्था तयार होतात आणि मग जाऊन आपलं शरीर तयार होतं. मग आपण एका थेरपीवरती काम करतो, CNT. तर पाहायला गेलं तर सेल्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या शरीरामध्ये. करोडो पेशी जन्माला येत असतात, करोडो पेशी मृत पावत असतात. त्याच्यामुळे पाहायला गेलं तर आपण ह्या बॉडीला बरं करण्यासाठी किंवा शरीराला ताकद देण्यासाठी तर काम करतोय, शरीराला बरं करण्यासाठी तर काम करतोय, पण महत्त्वाची गोष्ट सेल्सला ताकद देण्यासाठी खूप जबरदस्त लेवलला काम करतोय. तर आपलं ब्रँड ॲम्बॅसिडर प्रोडक्ट आहे अकाई सोना. हे अकाई सोना वेगवेगळ्या आजारांवर काम करतं. BP असेल, शुगर असेल, वात, पित्त, किडनी स्टोन, थायरॉइड, पॅरालिसिस, वेगवेगळ्या आजारांसाठी तर काम करतं. पण कोणाला आजार नसेल तरी पण आपण रोज घेऊ शकतो, आजारी पडू नये म्हणून. कारण हे औषध नाही आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या बेरींचा अर्क आहे. याच्यामध्ये 15 बेरींचा अर्क आहे, याच्यामध्ये 45 बेरींचा अर्क आहे. याच्यामध्ये अकाई बेरी, गोजी बेरी, नोनी, ड्रॅगन फ्रूट, किवी, रसबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ह्या बेरी आपण डेली खात नाही. ह्या बेरींचा अर्क आपल्या हे सेल्सवरती काम करतं.
त्याच्यामध्ये पाहिलं तर हेल्थ केअरचे हे जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहेत. मग कोणाला BP असेल, शुगर असेल, वात असेल, त्या रिलेटेड जबरदस्त लेवलचे किट आहेत आपल्याकडं. हे सगळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने देतो. नारीप्रिया महिलांसाठी खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे. महिलांसाठी PCODचा त्रास असेल, कोणाला प्रेग्नन्सी राहत नसेल, हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतील, महिलांसाठी पण प्रोडक्ट आहेत. लहान मुलांसाठी PDA सत्व, ग्लुटाईड, स्किन ग्लो करण्यासाठी खूप जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट आहे. ॲलोथ्री फळा, ॲलोवेरा ज्यूस, सफाई कामगार म्हणून ते प्रोडक्ट्स आपले काम करतात. अडूळसा कप सिरप खोकल्यासाठी, प्रोटीन पावडर पण आहे, प्लांट प्रोटीन पावडर. तर प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आपलं जेवढं वजन आहे तेवढे ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये रोज जाणं गरजेचं असतं. आपण तेवढं आपल्या जेवणातून जात नाही. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर व्यसन मुक्तीसाठी पण प्रोडक्ट आहे. कोणी स्मोकिंग करत असेल, कोणी ड्रिंक करत असेल, त्या रिलेटेड लंग्स क्लिनरसाठी प्रोडक्ट आहे. खूप सुंदर असे आपले हेल्थ केअरचे प्रोडक्ट आहेत. हे सगळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने देतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आयोनिक एज, आयोनायझर. खूप जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट लॉन्च केले आपल्या कंपनीने. आयोनायझर हे प्रोडक्ट का गरजेचं आहे? कारण आज आपल्या शरीरामध्ये हाडं जर सोडलं तर आपल्या शरीरामध्ये 70 ते 72% पाणी, बरोबर. आणि दिवसातून आपण जेवण 2 ते 3 वेळा जेवण करत असतो. पाणी दिवसातून 10 ते 12 वेळा पाणी पित असतो. पण आपल्या शरीरामध्ये शुद्ध पाणी जात नाही आहे, बरोबर. आपण ॲसिडिकच पाणी पितोय. तर त्याच्यामुळे जबरदस्त लेवलचं हे आयोनायझर प्रो आणि मॅक्स खूप सुंदर असं प्रोडक्ट लॉन्च केले कंपनीने. प्रत्येक व्यक्तीने प्रोडक्ट्स परचेस केलं पाहिजे आणि ह्याचं पाणी पिलं पाहिजे. कारण अल्कलाईन पाणी हे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. कारण आज जे पाणी पितोय आपण हे ॲसिडिक पाणी पितोय आणि ॲसिडिक पाणी पिल्यामुळं जन्माला येणाऱ्या पेशी पण ॲसिडिकच जन्माला येतात. आणि ॲसिडिक पेशंटला जर ऑक्सिजन भेटला नाही तर त्यांचं रूपांतर कॅन्सरच्या पेशंटमध्ये होतं. त्याच्यामुळं आज आपल्या शरीराला अल्कलाईन पाण्याची खूप गरज आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर ॲग्रिकल्चरचे आणि वेटरनरीचे प्रोडक्ट आहेत. कारण आज रासायनिक खतांचा दुष्परिणाम खूप वाढत चालला आणि हे वेगवेगळे आजार वाढतात. मेन कारण काय? रासायनिक शेती. कारण रासायनिक खतांचा परिणाम जमिनीवर पण होतो, पिकावर पण होतो आणि आज आपल्या आरोग्यावर होतो. त्याच्यामुळे कंपनीने सेंद्रिय खतं पण आपल्याला उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतर गाई म्हशींचं दूध वाढण्यासाठी, फॅट बसण्यासाठी पण वेटरनरीचे पण प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर पाहिलं तर इलेक्ट्रिक बाईक काळाची गरज आहे, बरोबर. त्याच्यामुळे पाहिलं जे प्रदूषण वाढते, आज आपण जे पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरतो, त्याच्यामुळे पाहिलं गेलं तर आज त्याचा विचार करून कंपनीने आज इलेक्ट्रिक बाईक पण लॉन्च केले. असे गुड मॉर्निंग टू गुड नाईटपर्यंत लागणारे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. जे लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत लागणारे प्रोडक्ट आहेत. शेतकऱ्यांपासून जनावरांपर्यंत लागणारे प्रोडक्ट आहेत. असे जबरदस्त लेवलचे हे प्रोडक्ट आहेत. सगळे आयुर्वेदिक, 1% पण आपल्या प्रोडक्टमध्ये केमिकल नाही. असे सुंदर असे प्रोडक्ट्स आपण काय केले पाहिजे? आपल्या हेल्थसाठी आपण हे परचेस केले पाहिजे. आणि जरी आपण हे सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स नाही घेतले तरी आपण कुठल्या ना कुठल्या दुकानात जाणारच आहे, कुठल्या ना कुठल्या मॉलमध्ये आपण परचेस करणारच आहे. तिथं आपल्याला पैसे द्यायचेच आहेत. पण तिथं आपण काय करणार आहे? केमिकल विकत घेणार आहे. त्याच्याऐवजी सनेज शॉप जर चेंज केलं, सनेजचे प्रोडक्ट जर खरेदी केले तर आरोग्य चांगलं राहणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पहिल्यांदा मी सांगितलं, आपण एका मिशनवरती काम करतोय. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. सनेजचे प्रोडक्ट्स वापरले तर आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि याच्यासोबत बिझनेस पण आहे. बिझनेस जर केला तर वेल्थ, पैसा पण भेटणार आहे. मग हेल्थ पण चांगली राहिली आणि वेल्थ, पैसा पण भेटला तर हॅपीनेस ऑटोमॅटिक भेटणार आहे. तर वेल्थ, पैसा कसा भेटतो त्या विषयावरती थोडंसं आपण चर्चा करूया. तर एक ट्रॅडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस यामध्ये काय डिफरंट आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, पाहायला गेलं तर आपण ज्यावेळेस एखाद्या दुकानामध्ये जातो, एखादी वस्तू आपण 100 रुपयाची खरेदी करतो. तर ही 100 रुपयाची वस्तू ज्या ठिकाणी बनते तिथं ती 30-40 रुपयाला बनत असते. परंतु आपल्यापर्यंत कशी येत असते? स्टॉकवाले, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर, रिटेलर आणि मग कस्टमर. 40ची वस्तू 100ला विकली जाते. 60% पैशामधले दुकानदार कमवतात. कोणाच्या जीवावर? आपल्या. कारण आपण 100 रुपये पे केलेले असतात. त्याच्यानंतर आलं मॉलचं सिस्टम. यांनी पण काय केलं? 40ची वस्तू 100ला विकली, 60% पैसा मॉलवाल्यांनी कमवला. त्याच्यानंतर आलं मॉल ऑनलाईन ट्रेड आला. ऑनलाईनवाल्यांनी पण काय केलं? 40ची वस्तू 100ला विकली आणि 60% पैसा ऑनलाईनवाल्यांनी कमवला. आज काय भेटत नाही? ऑनलाईन सगळ्या गोष्टी भेटतात. मग आपली कंपनी सनेज काय म्हणते की जी वस्तू तुम्ही दुकानातून घेणार आहेत, मॉलमधून घेणार आहेत, ऑनलाईन घेणार, ती जर तुम्ही आपल्या सनेजमधून जर घेताय तर घेताना तुम्ही पहिल्यांदा कस्टमर असणार आहेत. परंतु खरेदी केल्यामुळे तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप दिली जाते. म्हणजे मधला 60% पैसा कमवण्याचा चान्स दिला जातो. बरं, हा 60% पैसा जर तुम्ही मार्केटमध्ये कमवायला गेले तर तुम्हाला दुकान टाकावं लागेल, मॉल टाकावं लागेल, लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. पण सनेजमध्ये 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही 60% पैसा कमवू शकता. त्यासाठी फक्त आपल्याला शॉप चेंज करायचे. चेंज युअर शॉप, चेंज युअर लाईफ. तर असे वेगवेगळ्या ठिकाणी आपले शॉप्स आहेत. तिथं आपल्याला सर्व्हिस दिली जाते. आणि ज्या ठिकाणी शॉप नाही त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेस दिली जाते. तर त्याच्यानंतर पाहिलं तर सर्व्हिससाठी आपल्याला OPD, पंचकर्मा सेंटर पण आहे. डॉक्टरांची टीम आहे. OPD कॅम्प वगैरे होतात वेगवेगळ्या सिटीमध्ये आपले. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर ॲग्रीचे आपले सेंद्रिय शेती रिलेटेड शेतकऱ्यांचे मेळावे पण होतात. शेतकऱ्यांच्या प्लॉटला पण व्हिजिट दिली जाते. फिट मंत्रा
रोज सकाळी 5:30 ते 6:30 योगा सेशन असतं फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे ह्याला पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आत्ता बघा प्रोडक्ट पण खूप सुंदर आहे, बिझनेस करण्याची पण सुवर्ण संधी. मग स्टार्टअप करायचं, मग नेमकं काय करायचं? तर स्टार्टअप करण्यासाठी काय करायचं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स देऊन तुमचं रजिस्ट्रेशन होणार फ्री ऑफ कॉस्ट. त्याला कोणतेही चार्जेस लागत नाही, फक्त तुम्हाला डिस्ट्रीब्युटर आयडी दिला जातो. मग तुम्ही जर डिस्ट्रीब्युटर जर झालात तर डिस्ट्रीब्युटर झाल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे, तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे अप टू 30%, फ्री प्रोडक्ट भेटणार आहे 10 ते 15%. त्याच्यानंतर पाहिलं तर कॅशबॅक भेटणार आहे, बोनांचा ऑफर भेटणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट कन्सिस्टन्सी ऑफर भेटणार आहे. मग कन्सिस्टन्सी ऑफर काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एक PV आपल्याकडे असतो, PV 1.5 ते 2 रुपयाला एक PV जनरेट होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2,500 रुपयाची शॉपिंग केली तर 1250 PV जनरेट होतील. 5,000ची शॉपिंग केली तर 2,500 PV जनरेट होतील आणि 10,000ची शॉपिंग केली तर 5,000 PV जनरेट होतील. अशा पद्धतीचे PV असतात. मग डिपेंड तुमच्यावर आहे. मग तुम्हाला 4 महिन्याच्या बिलिंग नंतर 2,400 रुपयाचे, 5,000चे, 8,000चे, 11,000चे अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स फ्री भेटतात. म्हणजे जवळपास कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये तुम्हाला 60% पर्यंत बेनिफिट भेटतो. तो थोडासा एक्सप्लेन करते मी. ही कन्सिस्टन्सी ऑफर नेमकं काय असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये 5,000 रुपये पे केले, तुम्ही डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे तुम्हाला डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट भेटले. 5,000 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले, परंतु तुम्हाला त्याची MRP प्राइस आणि फ्री प्रोडक्ट पकडून तुम्हाला 7,000 रुपयाचे प्रोडक्ट भेटले. सेकंड महिन्यामध्ये पुन्हा तुम्ही 5,000 रुपये पे केले, पण 5,000 रुपयामध्ये तुम्हाला 7,000 रुपयाचे प्रोडक्ट्स भेटले. असं 4 महिने लगातार जर तुम्ही 5-5 हजाराची शॉपिंग करताय तर 4 महिन्यामध्ये तुम्हाला 7,000 रुपये म्हणजे 7-28,000चे प्रोडक्ट्स भेटले. म्हणजे पे केले 20,000 रुपये पण 28,000चे प्रोडक्ट भेटले, म्हणजे 8,000 रुपयाचा तुमचा बेनिफिट झाला. पुन्हा कंपनी काय म्हणते की तुम्ही 4 महिने लगातार कन्सिस्टन्सीने प्रोडक्ट घेतले म्हणून 4 महिन्याच्या बिलिंग नंतर 1 रुपया पे न करता पुन्हा कंपनी तुम्हाला 5,000 रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री देते. मग 4 महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटल तुम्हाला 33,000 रुपयाचे प्रोडक्ट्स भेटतात. पे केले तुम्ही 20,000 रुपये, म्हणजे जवळपास 13,000 रुपयाचा तुमचा बेनिफिट झाला. म्हणजे 50 ते 60% तुमचा बेनिफिट झाला. मग ह्या 4 महिन्याच्या बिलिंग नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करता कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये तर तुम्हाला 45 रुपयाचा सोप तुम्हाला 18 रुपयालाच बसतो. 80 रुपयाची टूथपेस्ट 32लाच, 99 रुपयाची टी पावडर 40लाच, 125 रुपयाचा फेस वॉश तुम्हाला 50ला, 160 रुपयाचा डिश वॉश तुम्हाला 64ला. अशा पद्धतीने तुम्हाला 50 ते 60% तुम्हाला काय भेटतो, बेनिफिट भेटतो. आणि तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं अदर मार्केटमधल्या प्रोडक्टमध्ये आणि सनेजच्या प्रोडक्टमध्ये प्राईसमध्ये जरी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला बघायला भेटतं. इथं बघा टूथपेस्ट जी आपण कोलगेट वापरतो ती 76 रुपयाला 100 ग्रॅमची असते आणि सनेजची टूथपेस्ट 59 रुपयाला. पण कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये जर प्रोडक्ट घेतले तर ती तुम्हाला 32 रुपयाला बसते. सोप डव सोप आपण घेतो 65 रुपयाला, तोच आपला निमचा सोप 42 रुपयाला आणि कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये तो 20 रुपयाला बसतो. टाल्कम पावडर जी आपण वापरतो मार्केटमधली 95 रुपयाला, तर सनेजची टाल्कम पावडर आहे 80 रुपयाला आणि कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये 38 रुपयाला. असं जर टोटल कॅल्क्युलेशन केलं, काही प्रोडक्टचं बिलं दिलं इथं आपल्याला, तर 1,599 रुपये होतं मार्केटच्या प्रोडक्टची प्राईस, पण सनेजच्या प्रोडक्टची प्राईस होते 1,266 रुपये. हेच जर कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये हे प्रोडक्ट घेतले तर तुम्हाला 598 रुपयाला हे प्रोडक्ट असतात. एवढं जबरदस्त लेवलला आपल्याला म्हणजे प्रोडक्टचं बेनिफिट भेटतो प्राईसमध्ये. म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी असेल, प्रोडक्टचं पॅकिंग असेल, प्रोडक्टची प्राईस असेल, प्रोडक्टचे रिझल्ट असतील, खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत. तुम्ही एकदा जर प्रोडक्ट्स वापरले तर तुम्ही दुसऱ्यांदा कधीच दुसरे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करणार, एवढे सुंदर असे प्रोडक्ट आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट मग सनेजमध्ये आपल्याला काय करायचे, प्रोडक्ट्स बनवायचे पण नाही, प्रोडक्ट्स विकायला पण जायचं नाही, तर आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची. मग ॲडव्हर्टाईज कशी करायची, तर आत्तापर्यंत आपण ॲडव्हर्टाईज करतच आलो. हा दुकानदार नाही चांगला, तो दुकानदार चांगला आहे, हे डॉक्टर नाही चांगले, ते डॉक्टर चांगले, ही शाळा नाही चांगली, ती शाळा चांगली, हा मोबाईल नाही चांगला, तो मोबाईल चांगला, ही गाडी चांगली नाही, ती गाडी चांगली, अशी आपण ॲडव्हर्टाईज करत आलो. पण त्याचा आपल्याला 1 रुपया भेटला नाही. आणि तुम्ही काही सेलिब्रिटी लोक बघत असाल, विराट कोहली असेल, ऐश्वर्या असेल, म्हणजे जे काही सेलिब्रिटी लोक आहेत हे लोक काय करतात, त्यांचं प्रोफेशन सोडून ॲडव्हर्टाईजमधून जास्त पैसा कमवतात. इथं तुम्ही बघू शकता विराट कोहलीचं वर्षाचं क्रिकेटमधलं त्याचा इन्कम आहे 7 करोड आणि ॲडव्हर्टाईजमधला जवळपास 200 करोड प्लस. म्हणजे ॲडव्हर्टाईजमधून मोठा पैसा कमवतात हे सेलिब्रिटी लोक. त्याच्यामुळे आपल्याला पण चान्स आहे ॲडव्हर्टाईज करायला. फक्त आपल्याला टीव्हीवर करायची नाही, तर आपल्याला माउथ पब्लिसिटीमध्ये आपल्याला ही ॲडव्हर्टाईज करायची असेल, त्या माध्यमातून आपल्याला इन्कम घ्यायला आपल्याला चान्स असतो. मग सनेजमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला 11 प्रकारचे इन्कम दिले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे. हे जर तुम्ही डिटेल्समध्ये समजून घेतले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. पण मी फास्टमध्येच तुम्हाला एक्सप्लेन करते की 11 प्रकारचे इन्कम दिले जातात आणि आपल्याला इथे 91% कमिशन दिलं जातं. आणि 91% कमिशन देणारी पुण्यातली, महाराष्ट्रातली, भारतातली नव्हे तर जगातली एकमेव कंपनी आहे, ती म्हणजे सनेज. मग हे 11 प्रकारचे कोणते कोणते इन्कम आहेत, तुम्ही ज्यावेळेस सनेजमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू
ह्या सगळ्या गोष्टी समजतील. त्याच्यामुळे पाहायला गेलं तर तुम्हाला आता बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग कसं स्टार्ट करायचं एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5,000 रुपये पे केले, 5,000चे प्रोडक्ट्स खरेदी केले, तर तुम्हाला PV जनरेट होतील 2,500. याच्यामध्ये तुम्हाला रिटेल प्रॉफिट भेटेल 1,500. म्हणजे प्रोडक्टची प्राइस होती 6,500 रुपये, पण तुम्हाला 5,000 रुपयाला 6,500चे प्रोडक्ट भेटले, म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट भेटला. आणि याच्यामध्ये ऑफरच्या स्वरूपात 750 रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटले, 100 रुपये कॅशबॅक स्वरूपात तुमच्या अकाउंटला जमा झाले. म्हणजे 5,000च्या खरेदीवर तुम्हाला 2,350 रुपयाचा तुम्हाला बेनिफिट झाला. म्हणजे जवळपास 40 ते 50% तुमचा बेनिफिट झाला. ह्यामध्ये पाहिलं गेलं तर आता बघा, डायरेक्ट सेल बोनस याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली. बरं, तुम्हाला जर बिझनेस आता करायचा आहे तर तुम्हाला सपोर्ट कसा असणार आहे? सनेज कंपनीचा सपोर्ट असतो, ESCS एज्युकेशन सिस्टमचा सपोर्ट असतो, आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला या बिझनेसमध्ये आणलंय त्या स्पॉन्सर अपलाईनचा पण तुम्हाला सपोर्ट असतो. म्हणजे ह्या टीम वर्कने तुम्हाला इथं बिझनेस करायचा आहे. मग तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला पण तुम्हाला जो बेनिफिट झालाय 5,000च्या खरेदीवर 2,250चा, हा जर त्याला एक्सप्लेन केला तर तो पण प्रोडक्ट्स खरेदी करणार आहे. मग त्याने 5,000ची शॉपिंग केली तर त्याला काय भेटणार आहे? त्याला पण 1,500 रुपये रिटेल प्रॉफिट भेटणार, 750चे फ्री प्रोडक्ट, 100 रुपये कॅशबॅक. म्हणजे तुम्हाला जो बेनिफिट झालाय तो पण त्या मित्राला तुमच्या होणार आहे 2,350 रुपयाचा. पण त्याने 5,000 रुपयाची खरेदी केली तुमच्या सांगण्यावरून, म्हणून तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस भेटणार आहे जवळपास 400 रुपये. आणि ऑदरचे इन्कम कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला 800 ते 1,000 रुपये भेटणार आहे एका जॉईनिंगवर. मग असं तुम्ही एकाखाली एक पण जॉईनिंग करू शकता. कोणी कुठेही कसंही जॉईनिंग केलं तरी पण तुम्हाला इन्कम भेटणार आहे. एकाखाली एक जॉईनिंग केलं तरी पण तुम्हाला इन्कम भेटणार आहे. किंवा तर फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा पद्धतीने जरी जॉईनिंग केली तरी पण तुम्हाला इन्कम भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं एका व्यक्तीला जॉईनिंग केलं, 2,500 PV म्हणजे 5,000ची शॉपिंग केली, त्याच्यावर तुम्हाला भेटतील 400 रुपये. एखाद्या व्यक्तीने 7,500 PV जॉईनिंग केलं म्हणजे रुपीज लागले 15,000 रुपये, त्याच्यावरती तुम्हाला भेटणार आहेत 1,200 रुपये. एखाद्या व्यक्तीने सनेज कॉर्नरनी बिझनेस स्टार्ट केला, त्याला अमाऊंट लागली 30,000 रुपये, PV झाले 15,000, याच्यावरती तुम्हाला भेटणार 2,400 रुपये. एखाद्या व्यक्तीने होम शॉपिंग बिझनेस स्टार्ट केला, PV आले 25,000, अमाऊंट गेली 50,000 रुपये. असं टोटल कॅल्क्युलेशन केलं तर डायरेक्ट सेल बोनस तुम्हाला भेटणार आहे 8,000 रुपये. आणि ऑदरचं इन्कम जर कॅल्क्युलेट केलं तर ह्याच PV तुम्हाला 11,000 ते 14,000 रुपये तुमचा इन्कम होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा डायरेक्ट सेल बोनस भेटत जातो. मग तुम्हाला जो बेनिफिट झालाय तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंड सर्कलला सांगितला, असं 4 लोकांना हा बिझनेस जर शेअर केला तर 4 लोकांच्या खरेदीवरती तुम्हाला भेटणार आहे 2,000 ते 4,000 रुपये. मग 4 लोकांनी 4 लोकांना पुढे सांगणार आहेत, 16 लोकांची टीम होणार आहे. 16 लोकांनी पण फक्त 5,000ची शॉपिंग केली तरी पण तुम्हाला 6,400 रुपये भेटणार आहे. 16 लोकांनी पुढे 4 लोकांना सांगितलं, 64 लोकांची टीम झाली, तुम्हाला भेटणार आहेत 25,600 रुपये. 64 लोकांनी 4 लोकांना सांगितलं, 256 लोकांची टीम झाली, इन्कम तुम्हाला भेटणार आहे 1,02,400 रुपये. आणि 256 गुणिले 4, 1,024 लोकांची टीम होणार आहे, तुम्हाला भेटणार आहे 4,09,600 रुपये. आणि टोटल कॅल्क्युलेशन केलं तर टीम होणार आहे 1,365 लोकांची. आणि त्यांनी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयाची जरी शॉपिंग केली तर तुम्हाला भेटणार आहे 5,44,400 रुपये. आणि अशी ही 1,200-1,300 लोकांची, 1,000 लोकांची टीम व्हायला 4-5 वर्ष लागू शकतात. आणि तोपर्यंत तुमचा 5 लाखाचा इन्कम सेट होऊ शकतो. खूपच जबरदस्त लेवलचा हा कन्सेप्ट आहे. आणि ह्याच माध्यमातून आपण पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 मित्रांच्या माध्यमातून 1 लाखाचा टर्नओव्हर केला तर तुम्हाला टेंटेटिव्हली तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहे. 5 लाखाचा टर्नओव्हर केला तर 50,000 रुपये, 10 लाखाचा टर्नओव्हर केला तर 1 लाख रुपये, आणि 1 करोडचा इन्कम केला तर 10 लाख रुपये, आणि 10 करोडचा टर्नओव्हर केला तर 1 करोड रुपये, आणि 100 करोडचा टर्नओव्हर झाला तर 10 करोड रुपये आपल्याला भेटू शकतात. अशा पद्धतीने हे पॅसिव्ह इन्कम आपल्याला भेटणार आहे. मग मार्केटचं जर स्टेटस बघितलं तुम्ही, पतंजली असेल, डाबर असेल, बैद्यनाथ असेल, ह्या सर्व कंपन्यांनी काय केले, मोठे मोठे टर्नओव्हर केलेत. बघा ना, आता पतंजलीचा टर्नओव्हर आहे 40,000 करोडचा, त्याच्यात डाबरचा 12,404 करोडचा. ह्यांनी खूप मोठा टर्नओव्हर केला आणि आज पाहायला गेलं तर मोठा इन्कम करतात. आपल्याला पण मोठा टर्नओव्हर करायला चान्स आहे आणि मोठा इन्कम घ्यायला पण चान्स आहे. तर पाहायला गेलं तर बघा, फॉर एक्झाम्पल नीम सोपचं एक्झाम्पल पकडूया आपण. आपला नीम सोप 42 रुपयाला आहे आणि 1 लाख, आता आपल्या देशाची लोकसंख्या 150 कोटीवर पोहोचली. 150 कोटी नाही, 1 लाख लोकांपर्यंत जरी आपले सोप पोहोचले, 1 लाख लोकांनी जरी आपला सोप वापरला तरी तुम्हाला भेटणार आहे 4